नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या स्टडी डायरीज यूट्यूब चॅनलमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र सरकार अंतर्गत घेतली जाणारी स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर कायद्याच्या 3 वर्षीय अभ्यासक्रम आणि 5 वर्षीय अभ्यासक्रमामध्ये प्रवेश मिळवायचा असेल तर तुम्हाला सीईटी देणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, सीईटी मध्ये तुम्हाला सहजासहजी कॉलेज मिळणंही अवघड झालेलं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर महाराष्ट्रामधील टॉपच्या लॉ कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळवायचं असेल तर सीईटी मध्ये तुम्हाला 100 पेक्षाही जास्त मार्क्स मिळवणे आवश्यक आहे। ही सीईटी साधारण 150 गुणांची असते आणि यामध्ये 2022चा जर विचार केला तर 100+ असणाऱ्या विद्यार्थ्यांना ILS कॉलेज, त्यानंतर मुंबई कॉलेज अशा कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, कॉम्पिटिशन खूप वाढलेली आहे, त्यामुळे सीईटीचा आपला अभ्यास चांगला होण्यासाठी आम्ही आपल्यासाठी एक लेक्चर सिरीज चालू केलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चर सिरीजमध्ये आम्ही आपल्याला कायदेविषयक अभिवृत्ती म्हणजे लीगल ॲप्टिट्यूड या महत्त्वाच्या विषयावर आणि मार्क्स मिळवून देणाऱ्या विषयावर महत्त्वाची अशी प्रत्येक लेक्चरमध्ये प्रश्न आणि उत्तरे घेतलेली आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी सीईटी मध्ये तुम्हाला जर 100 पेक्षा जास्त गुण मिळवायचे असतील तर तुम्हाला आमच्या चॅनलला सबस्क्राइब करावं लागेल आणि चॅनलला रोजच्या रोज फॉलो करावा लागेल। तर विद्यार्थी मित्रांनो, आम्ही आपल्याला कायदेविषयक अभिवृत्ती या युनिटमधील भारतीय राज्यघटना म्हणजे इंडियन कॉन्स्टिट्यूशन, त्यानंतर भारतीय दंडसंहिता म्हणजे IPC इंडियन पिनल कोड, भारतीय संविधान अधिनियम इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट, त्याचबरोबर नुकसानीचा कायदा व ग्राहक संरक्षण अधिनियम म्हणजे लॉ ऑफ टॉर्ट्स आणि कायदेविषयक मनी। तर विद्यार्थी मित्रांनो, या संपूर्ण टॉपिकचा समावेश या लेक्चर सिरीजमध्ये असणार आहे। सर्व टॉपिक्स आम्ही कव्हर करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून तुम्हाला रोजच्या रोज नोटिफिकेशन मिळणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, लॉ सीईटी 2023 ची संपूर्ण तयारी होण्यासाठी आम्ही आपल्यासाठी एक कंप्लीट कोर्स आणलेला आहे। या संपूर्ण कोर्समध्ये फुल सिलेबस रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर असणार आहे, फुल सिलेबसवर नोट्स असणार आहे, त्याचबरोबर 1000 पेक्षा जास्त प्रॅक्टिस MCQs तुम्हाला आम्ही देणार आहेत, त्याचबरोबर 10 फुल सिलेबस टेस्ट सिरीज असणार आहेत आणि परीक्षेपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला मिळणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, साधारण एप्रिल महिन्यामध्ये ही परीक्षा होईल असा अंदाज वर्तवला जात आहे। या संपूर्ण कोर्सची फी 1000 रुपये आहे। याला जॉईन करण्यासाठी तुम्ही आम्हाला आमच्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करायचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ही संपूर्ण माहिती कोर्सबद्दल आहे। जे इच्छुक विद्यार्थी असतील त्यांनी नक्कीच आमच्या या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉन्टॅक्ट करावा। तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न आहे, द प्रिमेबल ऑफ आवर कॉन्स्टिट्यूशन इन्क्लूड्स ऑल एक्सपेक्ट। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचा अर्थ असा होतो, आपल्या राज्यघटनेच्या प्रस्तावनेत सर्व वगळता इतरांचा समावेश आहे। म्हणजे खाली 4 पर्याय दिले आहेत, या पर्यायामधील तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा आहे। तर यामध्ये आपल्याला दिसत असेल, पहिला पर्याय आहे प्रौढ मताधिकार, दुसरा पर्याय समानतेचा दर्जा, तिसरा पर्याय बंधुभाव आणि चौथा पर्याय न्याय। तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A प्रौढ मताधिकार। म्हणजे या 4 पर्यायापैकी पहिला पर्याय हा आपल्या राज्यघटनेच्या प्रस्ताविकेत समावेश केलेला आहे। दुसरा प्रश्न आहे, प्रोटेक्शन ऑफ द इंटरेस्ट ऑफ द मायनॉरिटी इज इनविसाज इन विच ऑफ द फॉलोइंग आर्टिकल। म्हणजे अल्पसंख्याकांच्या हिताचे रक्षण खालीलपैकी कोणत्या कलमात केलेले आहे। तर यामध्ये 4 कलम दिलेले आहेत। पर्याय क्रमांक 1 कलम 14, पर्याय क्रमांक B कलम 19, पर्याय क्रमांक C 29 आणि पर्याय क्रमांक D 32। तर विद्यार्थी मित्रांनो, अल्पसंख्याकांच्या हिताचे रक्षण कलम 29 मध्ये करण्यात आलेले आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, द फंडामेंटल राइट्स दॅट एम्स ॲट द ॲबॉलिशन ऑफ सोशल डिस्टिंग्नेशन इज द राईट। सामाजिक भेद नष्ट करण्याच्या उद्देशाने कोणता मूलभूत अधिकार आहे। यामध्ये ही 4 पर्याय दिले आहेत। पर्याय क्रमांक A मालमत्तेसाठी, पर्याय क्रमांक B शोषणाविरुद्ध, पर्याय क्रमांक C समानतेसाठी आणि पर्याय क्रमांक D स्वातंत्र्यासाठी।
तर सामाजिक भेद नष्ट करण्याच्या उद्देशाने समानतेचा मूलभूत अधिकार आपल्याला राज्यघटनेने दिलेला आहे। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी। पुढचा प्रश्न आहे, ऑन हुम डज द कॉन्स्टिट्यूशन कन्फर्म स्पेशल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द इन्फोर्समेंट ऑफ फंडामेंटल राईट्स। या प्रश्नाचा अर्थ असा होतो, मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी राज्यघटनेने कोणावर विशेष जबाबदारी सोपवलेली आहे। तर मित्रांनो, यासाठी 4 पर्याय दिले आहेत। पहिला पर्याय पार्लमेंट, दुसरा पर्याय सुप्रीम कोर्ट, तिसरा पर्याय प्रेसिडेंट आणि चौथा पर्याय स्टेट लेजिस्लेचर। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सुप्रीम कोर्ट, म्हणजे पर्याय क्रमांक बी। मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी राज्यघटनेने सर्वोच्च न्यायालयावर विशेष जबाबदारी सोपवलेली आहे। पुढचा प्रश्न आहे, इन द कॉन्स्टिट्यूशन ऑपॉर्च्युनिटीज फॉर द डेव्हलपमेंट ऑफ सायंटिफिक टेम्पर, ह्युमॅनिझम अँड स्पिरिट ऑफ इन्क्वायरी अँड रिफॉर्म आर फाउंड इन। राज्यघटनेत वैज्ञानिक वृत्ती, मानवतावाद आणि चौकशी आणि सुधारणांच्या भावनेच्या विकासाच्या संधी कशामध्ये आढळतात? तर यामध्ये 4 पर्याय दिले आहेत। राज्यघटनेमध्ये फंडामेंटल राईट्स, प्रिमेबल, त्यानंतर फंडामेंटल ड्युटीज अँड डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, फंडामेंटल ड्युटीज। पुढचा प्रश्न आहे, राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत? यामध्ये 4 पर्याय दिले आहेत। पर्याय क्रमांक ए कलम 29 आणि 31, त्यानंतर पर्याय क्रमांक बी कलम 29 आणि 32, पर्याय क्रमांक सी कलम 29 आणि 30 आणि पर्याय क्रमांक डी कलम 30 आणि 31। तर विद्यार्थी मित्रांनो, राज्यघटनेच्या कलम 29 आणि 30 नुसार सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत। पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ द स्टेट पॉलिसी। खालीलपैकी कोणते राज्य धोरणांचे निर्देशक तत्व नाही? यामध्येही 4 पर्याय दिले आहेत। पहिला पर्याय आहे पोषण पातळी वाढवणे, त्यानंतर वैज्ञानिक वृत्ती विकसित करणे, पर्याय क्रमांक सी दुर्बल घटकांच्या आर्थिक हितांना चालना देणे, पर्याय क्रमांक डी न्यायपालिकेला कार्यकारिणीपासून वेगळे करणे। तर विद्यार्थी मित्रांनो, वैज्ञानिक वृत्ती विकसित करणे हे राज्य धोरणाचे निर्देशक तत्व नाही, म्हणजे पर्याय क्रमांक बी हा बरोबर आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फंडामेंटल राईट। खालीलपैकी कोणता मूलभूत अधिकार नाही? यामध्ये 4 पर्याय दिले आहेत। समानतेचा अधिकार, शोषणाविरुद्धचा अधिकार, मालमत्तेचा अधिकार आणि धर्म स्वातंत्र्याचा अधिकार। तर विद्यार्थी मित्रांनो, मालमत्तेचा अधिकार म्हणजे राईट टू प्रॉपर्टी हा आपला मूलभूत अधिकार नाही। पुढचा प्रश्न आहे, विच पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन डील्स विथ द डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी। संविधानाचा कोणता भाग राज्य धोरणांच्या निर्देशक तत्वांशी संबंधित आहे? यामध्ये 4 पर्याय दिले आहेत। पार्ट 3, पार्ट 4, पार्ट 5 आणि पार्ट 2। तर मित्रांनो, संविधानाचा भाग 4 हा राज्य धोरणांच्या निर्देशक तत्वांशी संबंधित आहे। पुढचा प्रश्न आहे, प्रोटेक्शन अँड इंटरेस्ट ऑफ द मायनॉरिटीज इज इनविसाज इन विच आर्टिकल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन। म्हणजे राज्यघटनेच्या कोणत्या कलमात अल्पसंख्याकांचे संरक्षण आणि हितसंबंधाची कल्पना करण्यात आलेली आहे? याचे 4 पर्याय दिले आहेत। आर्टिकल 14, आर्टिकल 19, आर्टिकल 29 आणि आर्टिकल 32। तर विद्यार्थी मित्रांनो, आर्टिकल 29 मध्ये अल्पसंख्याकांचे संरक्षण आणि हितसंबंधांची कल्पना करण्यात आलेली आहे। पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ स्पेसिफिकली मेन्शन इन आर्टिकल 19 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन। घटनेच्या कलम 19 मध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा विशेष उल्लेख नाही? यामध्ये 4 पर्याय दिले आहेत। भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य, पर्याय क्रमांक बी शस्त्राशिवाय शांततेने एकत्र येण्याचे स्वातंत्र्य, पर्याय क्रमांक सी मुक्तपणे फिरण्याचे स्वातंत्र्य आणि पर्याय क्रमांक डी फ्रीडम टू द प्रेस। तर विद्यार्थी मित्रांनो, घटनेच्या कलम 19 मध्ये फ्रीडम टू द प्रेस या गोष्टीचा उल्लेख नाही। पुढचा प्रश्न आहे, राईट टू कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीज कम्स अंडर। म्हणजे घटनात्मक उपायांचा अधिकार कोणा अंतर्गत येतो? तर याचे 4 पर्याय दिले आहेत। फंडामेंटल राईट्स, लीगल राईट्स, कॉन्स्टिट्यूशनल राईट्स अँड नॅचरल राईट्स। कॉन्स्टिट्यूशनल राईट्स यामध्ये घटनात्मक उपायांचा अधिकार येतो। पुढचा प्रश्न आहे, राईट टू प्रॉपर्टी वॉज रिमूव्ड फ्रॉम द लास्ट ऑफ फंडामेंटल राईट्स बाय विच अमेंडमेंट। कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे संपत्तीचा अधिकार मूलभूत अधिकारांपैकी शेवटच्या अधिकारातून काढून टाकण्यात आला? यामध्ये
14वी घटना दुरुस्ती, 42वी घटना दुरुस्ती, 39वी घटना दुरुस्ती आणि 44वी घटना दुरुस्ती। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 44वी घटना दुरुस्ती। 44व्या घटना दुरुस्तीनुसार संपत्तीचा अधिकार मूलभूत अधिकारांपैकी शेवटच्या अधिकारातून काढण्यात आला। विच ऑफ द फॉलोइंग डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स इज बेस्ड ऑन गांधीयन आयडियोलॉजी, म्हणजे खालीलपैकी कोणते मार्गदर्शक तत्व गांधीवादी विचारसरणीवर आधारित आहे। यामध्ये 4 पर्याय दिले आहेत। स्त्री आणि पुरुष दोघांसाठी समान कामासाठी समान वेतन, त्यानंतर पर्याय क्रमांक बी, सर्व नागरिकांसाठी समान नागरी संहिता, पर्याय क्रमांक सी, न्यायपालिकेला कार्यकारिणीपासून वेगळे करणे आणि पर्याय क्रमांक डी, कुटीर उद्योगांना चालना देणे। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, कुटीर उद्योगांना चालना देणे। हे मार्गदर्शक तत्व गांधी विचारसरणीवर आधारित आहे। पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज फंडामेंटल ड्युटीज अँड इंडियन सिटीजन, खालीलपैकी कोणते भारतीय नागरिकांचे मूलभूत कर्तव्य आहे। यामध्ये 4 पर्याय दिले आहेत। निवडणुकीच्या वेळी मतदान करणे, त्यानंतर वैज्ञानिक स्वभाव आणि चौकशी भावना विकसित करणे, त्यानंतर निरक्षरता दूर करण्यासाठी कार्य करणे आणि निवडून आलेल्या नेत्यांचा सन्मान करणे। तर यामध्ये वैज्ञानिक स्वभाव आणि चौकशीची भावना विकसित करणे हा पर्याय बरोबर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक बी बरोबर आहे। भारतीय नागरिकाचे मूलभूत कर्तव्य काय आहे, तर वैज्ञानिक स्वभाव आणि चौकशीची भावना विकसित करणे। पुढचा प्रश्न आहे, अस्पृश्यतेशी काय निगडित आहे। यामध्ये 4 पर्याय दिले आहेत। सामाजिक विषमता, राजकीय असमानता, आर्थिक असमानता आणि धार्मिक असमानता। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सामाजिक विषमता, म्हणजे सामाजिक विषमता हे अस्पृश्यतेशी निगडित आहे। विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज राईट अगेन्स्ट एक्सप्लोटेशन, खालीलपैकी कोणता अधिकार शोषणाविरुद्ध आहे। तर यामध्ये 4 पर्याय दिले आहेत। धर्माच्या आधारावर भेदभाव करण्याची मनाई, त्यानंतर पर्याय क्रमांक बी, गुन्ह्यासाठी दोषी ठरवल्याबद्दल संरक्षण, पर्याय क्रमांक सी, कारखान्यांमध्ये मुलांना कामावर ठेवण्यास आणि धोकादायक रोजगारांवर बंदी, त्यानंतर अल्पसंख्याकाच्या भाषा, लिपी किंवा संस्कृती संरक्षण। तर विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक सी हा अधिकार शोषणाविरुद्ध आहे, म्हणजे कारखान्यांमध्ये मुलांना कामावर ठेवणे तसेच धोकादायक रोजगारांवर बंदी घालणे हा शोषणाविरुद्धचा अधिकार आहे। पुढचा प्रश्न आहे, माणसं आणि भिकारी यांच्या वाहतुकीवर बंदी येते, हे कोणत्या कलमात दिलेलं आहे। तर यामध्ये 4 पर्याय दिले आहेत। पर्याय क्रमांक ए, कलम 22, पर्याय क्रमांक बी, कलम 23, पर्याय क्रमांक सी, कलम 24, पर्याय क्रमांक डी, कलम 25। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कलम 23 मध्ये माणसं आणि भिकारी यांच्या वाहतुकीवर बंदी येते। पुढचा प्रश्न आहे, द राईट टू प्रॉपर्टी इज अ, मालमत्तेचा अधिकार म्हणजे। आता 4 पर्याय वाचावे लागतील आपल्याला। पर्याय क्रमांक ए, लीगल राईट्स, पर्याय क्रमांक बी, फंडामेंटल राईट्स, पर्याय क्रमांक सी, फ्री राईट आणि पर्याय क्रमांक डी, युनिव्हर्सल राईट। तर विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक ए, लीगल राईट, मालमत्तेचा हक्क हा कायदेशीर अधिकार आहे। पुढचा प्रश्न आहे, अटक किंवा ताब्यात घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीला किती कालावधीत जवळच्या दंडाधिकाऱ्यासमोर हजर करणे आवश्यक आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, याचे 4 पर्याय दिले आहेत। पर्याय क्रमांक ए, 24 घंटे, पर्याय क्रमांक बी, 48 घंटे आणि पर्याय क्रमांक सी, 72 घंटे, पर्याय क्रमांक डी, वरीलपैकी नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक ए, 24 घंटे, म्हणजे अटक किंवा ताब्यात घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीला 24 तासामध्ये जवळच्या दंडाधिकाऱ्यासमोर हजर करणे आवश्यक आहे। मग त्यामध्ये प्रवासासाठी आवश्यक वेळ असा मिळून 24 घंटे आपल्याला सांगता येईल। अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, भारतीय राज्यघटना या टॉपिकवर महत्त्वाची प्रश्न आपण आजच्या लेक्चरमध्ये अभ्यासलेली आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो।